बोलो बोलो धर्मपूर्वाच्या कालिया भंडारी बोलो नवनाथ महाराज। खानदेशाच्या लोकसंस्कृती आणि लोकपरंपरेचा जर आपण विचार केला तर विविध साहित्यानं, विविध कलागुणांनी, विविध लोककलांनी नटलेला हा खानदेश, खानदेशातील इथल्या लोकपरंपरा, यात्रा, उत्सव आज या खानदेशाच्या विविध भागामध्ये भरत असतात। खानदेशाची पारंपरिक लोककलेबरोबरच इथल्या सण, उत्सव आणि यात्रेमधून अनेक लोकपरंपरा या खानदेशामध्ये आहे। यातीलच एक महत्त्वपूर्ण अशी लोकपरंपरा म्हणजे डहाका, ज्याला ग्रामीण भागामध्ये डांग किंवा डांकी सुद्धा म्हटलं जातं। श्रावण शुद्ध प्रतिपदा श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी चाळीसगाव तालुका वाघडी या ठिकाणी पाचोबा म्हणजे धनगर समाजाचे हे 5 देव, मोठे बंधू धर्मीपूर्ण पाचा, गाव वाघडी, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव। 2 नंबरचे देव चांग सुलतान, तालुका जिल्हा धुळे। 3 नंबरचे देव दूर काठा अकराळ, तालुका नंदुरबार। कालिया भंडारी अंचाळे, तालुका नंदुरबार। वनाराशी अनुरगड म्हणजे चांभारडीच्या बाजूला, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव। माता हे 5 देव धनगर समाजाचे आराध्य दैवत असून पिढ्यानपिढ्यांपासून या देवाची भक्ती चालू आहे। धनगर समाजासोबत या यात्रा उत्सवामध्ये, या भक्तिमय समूहामध्ये सर्व 12 बगड जातीचे सर्व समाज बांधव एकत्र भावनाने येत असतात। ही आमची एक कला पारंपरिक पद्धतीने आजोबाचं पुढ्याचं नातवाकडे अशी परंपरा चालू आहे। ही 400-500 वर्षाची अनेक काळापासून ही परंपरा चालू आहे। याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बाकी लोकांचा बराचसा चेंज झाला आहे। ही एक आमची एक कला आहे। जसं उदाहरणार्थ झालं तसं गोंधळ, वाघ्या मुरली, खंडोबाचं पालट करतात, त्याच पद्धतीने आमचं एक जो सतयुगाचा देव आहे तो आज कलियुगामध्ये आमच्या भक्ताच्या अंगामध्ये संसार करत असतो आणि आम्ही सर्व भक्त मंडळी श्रद्धे भावाने आम्ही आज त्याची पूजा पाठ आम्ही करत असतोय। ही आमच्या वडिलापर्यंत सर्व धनगर समाज ही परंपरा करत आहे आणि आमच्या सोबत देखील 12 बगड जातीचे सर्व याच्यामध्ये समाविष्ट आहेत। भगवान शंकरापासून चालत आलेले भगवान शंकरांची हे शिष्य होते। भगवान शंकराची हे शिष्य होते म्हणून या ठिकाणी प्रस्थान त्यांच्या प्रत्येक स्थानावर भगवंत शिवलिंगाची स्थापना आधी राहील। गुरुची स्थापना राहते तेव्हाच ते जागेवर बसतात। हिला डांग म्हणतात, हिला नवबत म्हणतात। ते या सरस्वतीवर भगवंत वायू प्राप्त करतात। या ठिकाणी जर ते वाजले नाही तर त्या ठिकाणी भगवंत येणार नाही, म्हणून त्याच्यासाठी भगवंताने आधी आहे। जसा भगवान गुरुजवळ शंभूजवळ जसा डमरू आहे म्हणून त्यांच्यासाठी ही त्यांनी डांग निर्माण करून ही पृथ्वी तलावर वाट लावली। मोरचने हा मोरपीस आहे। हा मोरपीस म्हणजे हा काही असा इतका सोपा नाही, हा इतका सोपा नाही, हा इतका विशेष नाही आहे। याला हा म्हणजे इंद्रदेवाचा अवतार आहे। यांचे कर्मामुळे यांना कुकर्म केल्यामुळे त्यांना मोरचा अवतार मिळाला आणि मोरचा अवतार मग म्हणे भगवंता आता माझा उद्धार कसा होईल तुझा उद्धार। ज्या दिवशी भगवंताच्या तुझ्या माताच्या तुरा भगवान कृष्णाच्या डोक्यावर लागेल त्यावेळेस तुझा उद्धार होईल आणि त्या दिवसापासून मृत्यू तलावर प्राप्त राशील। याच्यामध्ये चिळापिळा असते ती निघून जाते।
भावनानुसार, भावना भाव विना भक्ती नाही, भक्ती विना देव नाही, म्हणून भावना आधीन आपण काम केलं तर करते. आणि या ठिकाणी ही काठी म्हणजे ही भगवंताची काठी, ही काही हातात धरायची काठी नाही, हिला इतर ठिकाणी वापरायचा अधिकार नाही. फक्त देव भक्ती त्यावेळेस ही काठीचा वापर होतो. ही काठी म्हणजे भगवंताची आहे. त्यात आपण जी निशाण पाहिली आहे, एक तुकडा तो आहे, एक तुकडा हा आहे आणि एक तुकडा तिकडे आहे, असं 3 तुकडे झालेले. म्हणून त्या ठिकाणी भगवंतांनी यांना मान ही काठीचा दिला आहे. भगवंतांनी त्यांच्या अंगात संचारल्याने वायुरूपाने येतात ते, आणि भगवंत जर आला असता अंगात तर शरीर फाटलं असतं. म्हणून भगवंतांनी विचार केला की माझी दृष्टी पाहायला फक्त एकच व्यक्ती होती, तो अर्जुन. माझ्या विश्वरूप पाहायला फक्त तो टिकला, तो नर होता, म्हणून त्याची भक्ती होती, म्हणून त्याच्यामध्ये ती ताकद होती. म्हणून भगवंताने तेवढं पाहिलं की मी जर स्वतः होऊन जर यांच्या अंगात गेलो ते शरीर काय म्हणेल, शेवटी नाशिवंत दिये जाणार सकाळ. म्हणून भगवंतानी नाशिवंत दियेमध्ये येऊन भक्तीच्या पाया रचला आहे. आपल्या या सगळ्या यात्रा उत्सवामध्ये, या धार्मिक या उत्सवामध्ये अनेक विधी केले जातात, आणि या विधीमध्ये सुद्धा एक प्रकारचं नाट्य असतं. म्हणजे या सगळ्या धार्मिक विधींमध्ये नाट्य, नृत्य, संगीत अशा पद्धतीची ज्या परंपरेतून आलेली एक विधी नाट्य लोककला प्रकार म्हणजेच डहाका. या सगळ्या परंपरेमध्ये, या सगळ्या लोकसंस्कृतीमध्ये खानदेशाची भाषा असेल, खानदेशाची लोकसंस्कृती असेल, आणि इथल्या देवदेवतांच्या अनुषंगाने येणारी एक धार्मिक विधी असेल, ही सगळी लोकपरंपरा आपल्याला या डहाका लोककला प्रकार, मी लोककला प्रकार यासाठी म्हणेन, ही जरी आध्यात्मिक धार्मिक परंपरा जरी असली तरी यात असणारं नाट्य, नृत्य, संवाद, आपण या सगळ्या गोष्टींचा त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. त्यामुळे ह्या लोकपरंपरेबरोबरच ही विधी नाट्य लोककला प्रकार आहे हे प्रकर्षानं आपल्याला जाणवतं. पण यावर प्रामुख्यानं फारसं संशोधन झालेलं नाही किंवा फारसा याच्यावर अभ्यास आतापर्यंत झालेला नाही. याचं कारण म्हणजे यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या अंधश्रद्धा म्हणा किंवा इतर ज्या सगळ्या आध्यात्मिक धार्मिक ज्या परंपरा असतात, त्याच्यामुळं या सगळ्या परंपरेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कदाचित लोककलाकार किंवा लोककलावंत म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत नाही, परंतु या परंपरेत सुद्धा एक लोककला आणि लोककलावंत दडलेला आहे हे प्रामुख्यानं आपल्याला पाहायला मिळतं. तर यातलं जे नृत्य असतं, भगत नाचतो, जे त्याच्या पायात असणारे घुंगरं असतील, त्याच्या हातात असणारा खडका असेल, मोरपीस असेल, आणि लयबद्ध पद्धतीनं त्याचं नृत्य असणं आणि वादकासोबत असणारा संवाद, या विधी नाट्यामध्ये एक प्रकारची आपली खानदेशी लोकसंस्कृतीचा जागर आपल्याला पाहायला निश्चितपणे मिळतो.
हे पाची देव वर्णन करण्यासाठी देवाचं वर्णन करण्यासाठी कलियुगामध्ये देवाचा इतिहास सांगण्यासाठी ते एका डहांकाच्या साह्यानं गवैया म्हणजे गायन करणारा डाकवाला डायक्या हा गातो आणि भगत हा त्याची उत्तरं देतो की देव कसा आला, कुठे होता, कसा होता, काय होता, कोणत्या भक्ताला धरलं, त्याच्या काय चमत्कार झाला, कसे काय इतिहास आहे, कुठे कुठे त्यांच्या खुणा आहे, असा सर्व संपूर्ण इतिहास अनादी काळापासून म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेला 18 पगड जातींचा हा देव, ह्या देवाच्या इतिहासाच्या डांकाच्या साह्यानं देवाची नृत्यकला आणि डहाक्याची गायनकला आणि वादनकला या लोकपरंपरेमध्ये वादन, गायक आणि नृत्य असे 3 अंगाने आपण या लोककलेकडे पाहू शकतो. भाई साथ गवली साथ तेरे निशानदार जा मेरे भाई मैं सगे का नहीं सही का नहीं भाई का नहीं बनता नहीं इसका भाव उसी का दे मैं भाव रहमी का दे आंसू भाई का फिर मैं कासू भाई का सजा भगत का फिर ऐसा लावने का फिर मैं आज का दिन कल आने का नहीं मैं स्वयं अवतार सत्य युग का अवतार बाहर जैसी करनी किया वैसा नाम पाया या नहीं अगर ये करनी करता नहीं आज का दिन आता नहीं पावन शुद्ध दिन भाई सोमवार पहला सोमवार भाई पहचान हो दिया ऐसा चीज करनी किया जगो जगो नाम पाया तुम्हारी और मेरी रेशम की देगी भी नहीं देगी भी नहीं कष्ट की मुक्ति है Bye.
100 वर्षापासून आमचे भक्त पायी वारी करून चालले गेले. तापी नदी आमचा राजबा शेवकर होता. राजबा शेवकर रामेश्वरून शेव भरून एका रात्रमध्ये बिना चप्पलचा इथून देवाची सेवा करायचा आणि वऱ्हाड मुस्सी या गावामध्ये मामाकडे तो मेंढ्या बकऱ्या चारून करून मामा मामींमध्ये राहायचा. तर राजबानी देखील या देवासमोर जित समाधी घेतली आहे. तर पहिले मान राजबाला असतो, मग देवाला असतो. तसं येलावण्यामध्ये सुद्धा दगडूबाचा पण तोच विषय. दगडूबाने जी समाधी येलावण्यामध्ये घेतलेली आहे. पावबा ऋषीने देखील अशी एक तपश्चर्या केली आहे की पावबा ऋषीने सुद्धा तापी मातामध्ये सुद्धा त्यांनी एक जल समाधी घेतलेली आहे. तर आमच्या ही पारंपरिक वर्षापासून एक पिढ्याने पिढ्या आणि आजही आम्ही ते चालत आहेत की आता आमचीही बाकीची मंडळी आहेत. तांदडी झालं, बडगाव, चाळीसगाव, शेवाळ, वजर असे बरेचसे गावे, शिरूड, येलावणे, वागडी हा समूह खानदेशमध्ये मोठा आहे. तरी आम्ही तापीवर जाऊन झारी भरतो. जशी आमची वाळला ओढण्याची जी परंपरा आहे ती परंपरा आम्ही आजपर्यंत टिकून चालली आहे. तर बघत जोपर्यंत हा बघत राहतो, हा ज्यावेळेस समाप्त झाल्यानंतर याला मीठमध्ये रोपलं जातं आणि आमच्या देवाचं वाक्य जोपर्यंत चांद सूर्य राहीन तोपर्यंत या देवाची भक्ती राहील. एवढा साज घेऊन आम्ही भगवान भोलेनाथचं तांडव करतात. त्याच्यावर आम्ही ते गायन करतो आणि पवित्र जागरण करून भगवान धर्मराजाचं स्मरण करतात. रातभर भगवान भोल्याचे जागरण करतात. त्याच्यामध्ये आम्हाला भक्तीमध्ये शक्ती भेटते. शक्तीमध्ये आम्हाला दुआ भेटते. ती दुआ आम्ही जगाला म्हणतो. जय धर्मराज. बोलो बोलो धर्मी पण पाचा. या सगळ्या लोकपरंपरेच्या अनेक कथा, दंतकथा प्रचलित आहेत, पण याच्यावर फारसं संशोधन निश्चितपणे झालेलं नाही. परंतु काळ ओघामध्ये ह्या सगळ्या लोककला लुप्त होतील की काय अशा मार्गावर असताना या सगळ्या परंपरेचा जागर पुन्हा नव्यानं करून प्रामुख्यानं यात कार्यरत असणारे जे कलाकार आहेत. भगत ही संकल्पना अनेक प्रकारामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जसं गोंधळामध्ये असतं, वाघ्या मुरळीमध्ये असतो आणि त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे थोडंसं अंधश्रद्धेच्या अंगानं त्या गोष्टीकडे पाहिलं जातं. पण या सगळ्या लोकपरंपरेमध्ये त्यासोबतच वादक असतो, गायक असतो, ही सगळी लोककलाकार त्याच्यासोबत असतात आणि मला असं वाटतं की त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि म्हणून या परंपरेमध्ये असणाऱ्या सर्व लोककलाकारांना संघटित करून त्यांना योग्य पद्धतीचा सन्मान प्राप्त करून देण्यासाठी खानदेश लोककलावंत विकास परिषद कार्यरत आहे. हा पहिला प्रयत्न आहे की या सगळ्या परंपरेचा जागर या सगळ्या फिल्मच्या माध्यमातून हा जो आम्ही एपिसोड आपल्या समोर सादर करीत आहोत हा पहिला प्रयत्न आहे. याच्यावरून सगळ्याच गोष्टी काही स्पष्ट होणार नाही, पण येत्या काळामध्ये याच्यात सखोल खोलपणे जाऊन याचा अभ्यास करून नेमकी या सगळ्या परंपरेचा उगम कुठून झालेला आहे. कारण असं सांगितलं जातं की फार पूर्वीच्या काळापासून म्हणजे किती इसवी सन हे आता निश्चितपणे सांगता येणार नाही. कारण जो भगत संवाद साधतोय तो हिंदीमध्ये साधतोय. वादक जी गाणी म्हणतायत ती आपल्या आयराणी भाषेतली म्हणते. नेमकं हे काय आहे याचा अभ्यास आणि याचा शोध घेणं तेवढंच गरजेचं आहे. डहाका नावाचं जे आपण वाद्य पाहतो ते शंकराच्या डमरूप्रमाणे आहे, पण शंकराचा डमरू हा छोटा असतो, पण हा डहाका वाद्य त्या मानाने थोडंसं आकारानं मोठं असतं. त्याचा ताल, त्याचा स्वर देखील हा वेगळ्या प्रकारचा आहे. नेमकं हे डहाका काय आहे, वाद्य अशा स्वरूपाचं काय आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच या पहिल्या एपिसोडच्या माध्यमातून ही एक प्राथमिक सुरुवात निश्चितपणे या ठिकाणी झालेली आहे. पण येत्या काळामध्ये या सगळ्या खानदेशी लोककला, लोकसंस्कृती आणि प्रामुख्यानं खानदेशी बोली भाषांचा जागर करणारं या चॅनलच्या माध्यमातून हा पहिला प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय. आणि निश्चितपणे येत्या काळामध्ये खानदेश लोककला वंत परिषदेच्या माध्यमातून खानदेशातल्या डहाका या लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि कदाचित विधिनाट्याच्या अंगानं आलेली ही विधिनाट्य लोककला प्रकाराला न्याय देण्यासाठी, सन्मान करून देण्यासाठी निश्चितपणे खानदेश लोककलावंत विकास परिषद पुढच्या टप्प्यामध्ये काम करणार आहे.
खानदेश लोककलावंत विकास परिषदेच्या माध्यमातून वही गायन असेल, आपलं वाघ्या मुरळी असेल, गोंधळ असेल, आपला नंदुरबारचा रोडाली असेल, अगदी खानदेशाचा तमाशा असेल, या सगळ्या लोककला प्रकारामध्ये खानदेश लोककलावंत परिषद काम करतेच. पण आता नव्यानं या डहाका लोककलावंतांच्या न्याय हक्कासाठी ही जी परंपरा आहे कदाचित नष्ट होईल, तर ही परंपरा टिकून ठेवण्यासाठी आणि इथल्या लोककलावंतांची जी काही प्रश्न आहेत या परंपरेला पुढे नेण्यासाठी खानदेश लोककलावंत परिषदेच्या माध्यमातून ही प्रक्रिया पुढे जाणार आहे. आज पाचोबाच्या यात्रेमध्ये त्याचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे. ठिकाणी एक ज्योत पेटवलेली आहे या लोककलावंतांच्या न्याय हक्काची. पण या सगळ्या लोककलावंतांचे प्रश्न सोडवण्यासाठी आता ही ज्योतीची मशाल आपण सगळेजण करणार आहोत. तर या सगळ्या परंपरेचा जागर आज या ठिकाणी खानदेश बोली या चॅनलच्या माध्यमातून आणि खानदेश लोककलावंत परिषदेच्या माध्यमातून पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पंच भगवान की जय, बोलो धर्मी कुटुंबाच्या की जय, की जय, बोलो चांग सुल्तान की जय, काठात आलिया भंडारी की जय, बनारसी की जय, बोला जंजनी माता की जय.